मित्रांनो तो मोबाईल आता नव्हे पाकिस्तानचा टाइम पकडत होता. मित्रांनो तो आता मी पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसायला चाललोय. हा पाहू शकताय पाकिस्तानचा ट्रक आहे. आणि ट्रक मित्रांनो तुम्ही आता पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसलोय, पाहू शकताय तुम्ही. जिथं बॉर्डर पिक्चरची शूटिंग झाली आणि ज्या घटनेवर बॉर्डर पिक्चरची शूटिंग झाली त्याच्यासाठी आलेलो आहे आपण. तर हाच पाकिस्तानचा रणगाडा आहे. दिसतंय का तुम्हाला? हे इथपर्यंत पाकिस्तान आलं होतं. पाकिस्तानचा उद्ध्वस्त झालेला टँक आहे. अशा प्रकारचा हा रणगाडा होता. तर ह्याच्यामध्ये आतमध्ये काय सिस्टीम आहे. चंद्रपुरी हे मेजर होते. त्यांनी त्यांच्या टीमला सांगितलं मी तर इथं मारायला तयार आहे, मी देशासाठी इथनं पळून नाही जाणार, तुम्हाला कोणाला जायचं असेल तर जाऊ शकता. तर ते 120चे 120 जण म्हणले की आम्ही देशासाठी मारणार आहे मित्रांनो. तर हे पाहू शकता कुलदीप सिंग चंद्रपुरी हे मेन कॅरेक्टर होतं. तर मित्रांनो ह्यांनीच 120 जवान घेऊन 3000 जवानांचा मुकाबला केला होता आणि भारताला 1971चं युद्ध जिंकून दिलं होतं. ह्यांच्या धाडसामुळं भारतात आत्ता नाही वे जोधपूर जैसलमेर हा भाग आहे. नाही तर पाकिस्ताननी त्यावेळेस ठरवलं होतं की त्यांचं म्हणणं होतं लुंगीवालामध्ये नाश्ता करायचा, जैसलमेरमध्ये दुपारचं जेवण करायचं आणि संध्याकाळचं जेवण नाही वे जोधपूरमध्ये करायचं, अशा हिशोबाने आले होते. तर अशा प्रकारचा रेगिस्तानमधनं हल्ला केला, कुठलीही कल्पना न देता एकदम डायरेक्ट इतक्या मोठ्या सैन्याने हल्ला केला. इतके रणगाडे वगैरे घेऊन आले आणि इथं फक्त हे लुंगीवाला ठिकाण आहे ना, इथं फक्त 120 जवानच होते ड्युटीला आणि 120 जण 3000 जणांचा सामना नव्हते करू शकत. आणि त्यांच्याकडं किती रणगाडे होते? 48 आणि ह्यांच्याकडे फक्त 3 जीप होत्या. तर मेजर कुलदीप सिंग दिसते का मित्रांनो? तर हे जे सनी देओलनी जी भूमिका केली होती ना, हे ते मेजर कुलदीप सिंग होते. 6 तास जवानांनी रोखल्यानंतर ना एअरफोर्सची मदत आली होती. तर ती एअरफोर्सची मदत काय आली होती तुम्हाला दाखवतो. त्यावेळेस तुम्ही आला एक भेट झाली, बरोबर. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस 39. आता 39व्या दिवशी आपण आहे आत्ता जैसलमेर जिल्ह्यामध्ये सॅम या जागावर. सॅम या जागावर. तर इथं पूर्ण रेगिस्तान आहे. तर ह्या रेगिस्तानमध्ये डेझर्ट सफारी वगैरे मिनी दुबई जिथं म्हणतात त्या ठिकाणी आपण मित्रांनो. तर तिथनं आपण पुढचा प्रवास चालू करतोय. माझ्या पाठीमाग हा पंप पाहत आहे, हा राजस्थानमध्ये शेवटचा पंप आहे आणि तिथनं पुढं पेट्रोल पंपच नाही आहे. तर ह्या पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे, पण कालच आपण दुसऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं होतं म्हणून काय अडचण नाही आहे. तर चला भेटूया पुढं. आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आपण इथनं सॅममधनं. तर सॅममधनं आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहे. लुंगीवाला म्हणून ठिकाण आहे, एकदम मस्त ठिकाण आहे. तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला. तर इथनं जवळपास 120 किलोमीटर आहे. अजून 2 तासाचा प्रवास करून आपल्याला लुंगीवाल्याला पोहोचायचं. मग तिथे गेल्यावर दाखवतो कसं ठिकाण आहे, त्यामध्ये वाटत काय अनुभव आहे तर ते पण दाखवतो. चला जाऊया. गाडी रेडी झाली आहे, बाटली फक्त ठेवायची राहिली. मित्रांनो, तर रोज प्रवास सुरू केल्यानंतर पहिलं काम असतं की आपल्याकडं जे पाण्याचं कॅन्ड आहे ते फिल्टर पाण्याने भरून घ्यायचं. तर अशाच प्रकारे आपल्याला फिल्टर पाण्याची एक गाडी दिसली तर तिथनं आपण पाण्याचं कॅन्ड भरून घेतलं. ते दादा हे इतकं भारी होता ती सर की ते म्हणे की गाडीवरून कॅन्ड सोडवू नका, तुम्ही फक्त गाडी पाठीमागे घ्या, मी डायरेक्ट पाईप त्यात सोडतो. अशा प्रकारे त्यांनी आपल्या कॅन्ड भरून दिलं. डायरेक्टच पाईप त्याच्यात सोडला, थोडं गाडी पाठीमागे घ्यायला गेला अजून आणि मग सोडतोय. तर अशा प्रकारे लोक मदत करतात, पैसे पण घेत नाहीत की पाण्याची वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही पण फिरत असाल तर अशा प्रकारे पाण्याचे कॅन्ड नक्की ठेवा सोबत. मित्रांनो, तर आता मी इथं पाणी भरत होतो आणि पाणी भरताना ह्यांच्या लक्षात आलं आमच्या दोघांच्या गाडीचा नंबर एकसारखाच आहे, 1136. ह्यांच्या पण गाडीचा नंबर 1136 आहे, माझ्या पण गाडीचा नंबर 1136. चलो आपसे मिलके बरोबर डे लगा. मित्रांनो, तर मागील काही दिवसाच्या अनुभवात कळलं की रेगिस्तानमध्ये कुठं काही नाश्त्यासाठी हॉटेल वगैरे भेटत नाही. त्यामुळे सॅम हे सगळ्यात मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे इथंच सकाळचा नाश्ता करून पुढं जाण्याचा विचार केला आहे. तर मित्रांनो, इथं कचोरी खाता आहे. तर कचोरीच भेटते इथं राजस्थानमध्ये, दुसरं काही भेटत नाही. कचोरी 30 रुपयाला आहे. तर कचोरी वगैरे खाऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया मित्रांनो, राजस्थानच्या ग्रामीण भागातनं प्रवास केल्यानंतर खूप सारी लहान मुलं भेटतात. तर त्यांच्यासाठी चॉकलेट घ्यायचे होते पण कुठं भेटतच नव्हते. फायनली आज आपल्याला दुकान भेटलं तर तिथनं आपण चॉकलेट घेतलेले आहेत 50 रुपयाच्या. आणि चला जाऊया. इथं काही पुडा नव्हता, नाही तर पुडाच घ्यायचा होता. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता आपण सॅम या गावातनं. सॅम मित्रांनो, तर आपण निघालोय सॅम या गावातनं. तर जवळपास 112 किलोमीटर आहे आणि आपण निघालोय 8:20 तर पाहूया किती तासात पोहोचतोय. नाश्ता एकदम पोटभर झाला, 2 वस्तू खाल्ल्या.
मित्रांनो तो मोबाईल आता नव्हे पाकिस्तानचा टाइम पकडत होता. आता आपल्या इथं वाजलेत 8:30 आणि आत्ताच नाही मी चेक केलं तर 7:50 दाखवत होतं. म्हणजे इथं पाकिस्तानचं टायमिंग पकडते. पाकिस्तान आपल्यापेक्षा 40 मिनिटं पाठीमागे आहे टायमिंग पाकिस्तानचा. मित्रांनो तर ह्या भागात आलो आहे ना आपण आता. ते सॅम या भागात नाही पूर्ण मुस्लिम समाज आहे. पण माणसं सगळे एक नंबर आहे. आपल्या भारतीयच असतात. चोरी मारीचं काय भीती नाही इथं भाऊ. मी आता जवळपास 2-3 दिवस झालं इथं मुक्काम केला. आणि दोन्ही जागेवर नव्हे ते जे माणसं होते ते सगळे मुस्लिमच होते भाऊ. इतकी चांगले प्रेमळ व्यवस्था केली त्यांनी राहायची वगैरे सगळं माणसाच्या मनात लई निगेटिव्हिटी भरलेली आहे. ती निगेटिव्हिटी फक्त गेली पाहिजे मित्रांनो, बाकी काय नाही आहे माणसं. मित्रांनो आपण परत भारतमाला रोडला पोचलेलो आहे. 5 नंबरची गाडी भेटली. कुठले इथे जय कुठले तुम्ही? आम्ही नागपूर जिल्हा. नागपूरचे. बारामती. आता हा अजित दादा तिकडे कुठे झाले तुम्ही आता? इथं लुंगीवाला तिकडे चालला. ओके कसं चालली मग ट्रिप तुमची? हा मजेत. कुठले तुम्ही प्रॉपर? नागपूरमध्ये. भंडाऱ्याचे का तुम्ही? ओके तर मित्रांनो आपले भाऊ भेटले सगळे आपल्या महाराष्ट्रातले भंडाऱ्यामधले. तर भेटूया पुढे गेलो. पण मला MH49 दिसलं. MH दिसलं म्हणून मी थांबलो. नाही तर मी दुसरी गाडी असते तर सरळ गेलो असतो. तर भाऊ जरा रेस्ट काय थांबलो. कसं वाटतं इकडं मग वातावरण? मजा आहे. ऊन लागतंय का तुम्हाला? नसेल ऊन लागत गाडीत बसून. ओके चलो. तर चला मित्रांनो ह्यांना भेटून चांगलं वाटलं सगळ्यांना. जाऊया आपण पुढं. मित्रांनो तर तुम्हाला नाही इथली पाण्याची टाकी दाखवतोय. मागं पण दाखवली होती आपण, पण ती काही एवढी प्रॅक्टिकल नव्हती. म्हणजे कसं पाणी साठतं काय होतं तर ते दाखवायसाठी आलोय मी. तर पाहू शकताय आता कुठनं कसं पाणी येतं सगळं सांगतो मी. तर नवीन पाहता असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो हे पाहू शकताय टाकीमध्ये पाणी आहे का? पाणी टाकीमध्ये पाणी आहे मित्रांनो. तर हे पाहू शकताय हे एवढं बांधकाम केलं आहे सगळं. आणि ह्याच्या जेवढा पाऊस पडेल एवढ्या चौकोनावर तेवढ्या सगळ्या चौकोनाचं पाणी नाही ह्या खोला थ्रू. इकडं बघा इकडं ढाळ केला. इथे खोले आणि इथे खोले. आता मी सगळं हेल्मेट घालूनच काढतोय. तर ह्या खोला थ्रू नव्हे पाणी आत जातं आणि मग ही टाकी बहिली जाते पावसाळ्याच्या काळात. इथं थोडा जरी पाऊस झाला ना तर टाकी भरत असेल. टाकी बहिल्या ओव्हरफ्लो पण दिला असेल यांनी कुठंतरी इकडं बाहेर काढून. या साईडने ओव्हरफ्लो पाईप दिलेला आहे. आता इथं फोटो काढूया आणि जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तर पाहू शकता बकरी किती. एकाच माणसाकडे किती बकरी पाहू शकता. बकरी त्या माणसाची बकरी दिसते. किती बकरी त्या पोराची. भाई बकरी है तुम्हारी? कितनी बकरी है भाई? 250. और इसको खाना यही ऐसा ही चाहते? तुम दिन भर उनके पीछे घूमते हो क्या? कुछ तो बिना घूमे ही छोड़ देते. वो कैसे छोड़ देते? वो उनकी कम होती है क्या? वो दूर नहीं जा पाती. वो इधर खाती है. आप इनको खिलाने के लिए दूर लेके जाते हैं क्या? पानी नहीं है अभी, आगे पानी जाते हैं. ओके पानी कितना दूर है? गाँव में आगे. ओके पानी पड़ता है. ओके कितना पानी लगता रहेगा इसको? 2 दिन में 5,000 लीटर पी जाती है. 5,000 लीटर 2 दिन में पी जाती है. इसका क्या दूध निकलते है क्या बच्चा बेचते? बच्चा बेचते. कितने को जाता है अंदर? एक बजे जाते हैं 7,000. 7,000 का. कितना किलो का? किलो होता है 20 15 का 16 का. 15-20-16 किलो का. ओके चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा भाई यार. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आपण गुजरातमध्ये पाहिलं की बाबा जी बकरी ते दूध खायसाठी वापरले जातात. पण इकडं मटणासाठी वापरले जातात. अशा प्रकारे आहे. 300 बकरी आईच्या गावात आहे. एका जणाकडे 300 बकरी म्हणलं.
मित्रांनो, आपला संपूर्ण प्रवास हा भारतमाला रोडने येतो. भारतमाला रोडला जवळपास 100 किलोमीटर नंतर टोल नाका दिसलेला आहे मित्रांनो. तर हे टोल नाका 4 व्हीलरसाठी आहे मित्रांनो. तर टोल नाक्याच्या पुढं निघाल्यानंतर अजून एक पेट्रोल पंप लागला आहे मित्रांनो. मागं मी तुम्हाला सांगितलं की शेवटचा पेट्रोल पंप आहे, पण आता इथं पण नवीन भारतमाला रोडवर पण एक पेट्रोल पंप तुम्हाला भेटून जाईल. आणि मित्रांनो, हे पाहू शकता, हीच ते मेन कॅनल आहे. तो कॅनल पंजाबहून राजस्थानला आला. याला इंदिरा गांधी योजनेच्या अंतर्गत ह्या कॅनलमुळंच राजस्थानच्या लोकांना गोड पाणी प्यायला भेटते. नाही तर राजस्थानमध्ये एक तर पाणी कमी आहे आणि जेवढं पाणी आहे ते सगळं पाणी खारट आहे. तर मित्रांनो, ह्या पाण्यावरच ते लोक त्यांचे पशुपालन करत आहे. ह्या पाण्याचा उपयोग करूनच ते स्वतः पण पाणी पितात आणि पशुपक्ष्यांना पण पाणी पाजतात. मित्रांनो, तो रोडच्या दोन्ही बाजूला पाहिलं तर अथांग रेगिस्तान तुम्ही पाहताय की संपूर्ण रेगिस्तानमधनंच प्रवास करतोय. छोटे छोटे 4-4, 5-5 घरांची वस्त्या लागतात. काही ठिकाणी तर पक्की घरं पण नाही आहेत मित्रांनो. अशीच झोपड्यांची घरं बनवलेली आहेत मित्रांनो. अशाच प्रकारे आपल्याला एक वाटेमध्ये वस्ती दिसलेली आहे. ती वस्ती पाहिला पण आपण जाणार आहे आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेणार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर आपण एकदम गावात आलो आहे आपण, खेडे गावात ह्याच्या भारत पाकिस्तान बॉर्डरच्या. तर पाहू शकता अशा प्रकारची सफरा वगैरे केलेली. हाँ, राम 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 राम। राम राम राम। मैं आया हूँ मुंबई महाराष्ट्र से घूमने। तो आया, मैंने देखा कि इधर एक बस्ती दिख रही है, तो आया देखने बस्ती कैसी है। अच्छा अच्छा, बस्ती अच्छी है, बहुत अच्छी है। हाँ खैरुखा की ढाणी है, हाँ गिरा 50 उतार में है। ओके ओके। कहाँ ये- मुंबई से? हाँ, मुंबई से। ये देखो, ये मैच नंबर है हाँ महाराष्ट्र का है। अच्छा, तो पढ़ने को आता है आपको? हाँ हाँ, ये देखो इधर। महाराष्ट्र से देखने को आगे तलोड़ जाएगा, यहीं घूमने का। नहीं नहीं, तनोट जाऊंगा, ललुंगी वाला जाऊंगा, तनोट जाऊंगा। जाते टाइम मेरे को दिखा इतना सुंदर घर भी बनाए है, तो मैंने सोचा कैसे बनता है, क्या बनता है। ये लकड़ी से बनाया है। हाँ हाँ गरीब आदमी नहीं, हमारे पास पानी नहीं है, हाँ। स्कूल भी नहीं है, ओके ओके। बाकी सब और सब हमारे घर का। पानी फिर कैसे लाते हो इधर? ये है ये क्या टक्कर, ये टक्कर क्या पड़ा है? टैंकर भर के लाते हैं क्या? हाँ, ये 40 साल यहाँ से 40 साल ये ना आप आए थे ना। हाँ, वो उधर एक नहर जा रही है, हाँ उस नहर से भर के ला। वहाँ से ले आते हैं। हमारे लोगों को बहुत परेशानी है इतनी। ओके ओके ओके। हाँ, तो फिर ये रोज के कितने टैंकर लगते हैं? एक ही लगता है क्या? रोज वो टक्कर एक आता है। रोज एक आता है क्या? हाँ, तो सब घर 50 घर है ना, हाँ। तो 2 डम उसको देते हैं, 2 उनके देते हैं, 2 उनके देते हैं। ये छोटा छोटा ये टाका है ना, ये हाँ सारा हाँ इसमें पानी डालते हैं, इसमें वो गाय टावर पानी पीती है, हाँ हाँ। बहुत दिक्कत होती है सर। इधर फिर आपका तो गाय और इसमें ही ज्यादा गाय बकरी है, भेड़ है। कितना एक जन को कितना रहता बकरी? किसके पास 200 है, हाँ। किसके पास 500 भी है, किसी अभी उसको, अभी ये बोल रहे हैं, तो उनको पानी किधर से पिलाते हैं? क्या है, ये खेल के इसमें पानी डालेगा। हाँ हाँ और ये यहाँ से 5 किलोमीटर अस्पताल है, हाँ हाँ तो वो 2 व्हील है गवर्नमेंट की, हाँ हाँ तो उसमें पानी थोड़ा खारा है। हाँ हाँ। ये जानवर पी लेते हैं, आदमी नहीं कोई पीते? पीते कोई नहीं पीते, हाँ। मर जाता है तो फिर खाला पानी ज्यादा होता है। हाँ हाँ ओके। आगे आप किसी चांगरा में सर, नहीं, मैं लुंगी वाला जा रहा हूँ। तो आप यहाँ सुतार घोटे वाला घोटा से हाँ। लोंगे वाला जाएगा। हाँ। ये रोड जाएगा ना भारतमल, हाँ ये रोड जो आपके पहले जोड़ा है कभी? हाँ हाँ। पहले जोड़ा नहीं, नहीं नहीं नहीं। तो ये रोड जाता है ना, ये भारतमल, यहाँ से 4 किलोमीटर सुतार है। हाँ ये रोड बिल्कुल छोड़ना ही मत, ओके ओके सीधा सीधा यहाँ 16 किलोमीटर में आगे घोटरू, ओके ओके। तो घोटरू से एक रोड इधर जाएगा सिंगल, हाँ वो छोड़ देना जो वो पुलिस में एंट्री है, हाँ वहाँ से सीधा इधर चला जाता है। ओके ओके। चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। अच्छा अच्छा काम करें। ओके। ओके सर, वापस आना चाय चूँ पी जाना, वापस आएगा नहीं, वापस उधर से जैसलमेर जाऊंगा मैं। तो उसके बाद लोगे वाले जाएंगे। हाँ। ये सब ये रोड सीधा नहीं नहीं, तनोट जाऊंगा, तनोट से जैसलमेर जाऊँ। हाँ, तो मित्रांनो, अशा प्रकारे चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। ते रेगिस्तानी वारा इतकं जोरात सुटतंय ना की सगळी रेगिस्तानची रेत उडून रोडवर आलेली. आणि इथं पाहू शकता एकदम गाव लागलंय. सगळं गाव पूर्ण एक पण पक्का घर नाही आहे. सगळं जेवढी पण घरं आहेत ना तेवढी सगळी ह्याची आहेत, कच्ची आहेत. आता इथं तुम्हाला ह्याच्यात काढून दाखवतो, दिसत असेल कॅमेऱ्यात, पण तरी मोबाईलमध्ये एखादा झूम करून काढतो क्लिप. लोंगे वाला सर? हाँ, कितना दूर है? ओके ओके।
और ये रेंज किधर आएगी मोबाइल को? आ रहा होगा क्या है सिम जियो हाँ वोडाफोन। वोडाफोन हाँ वोडाफोन का तो मुश्किल है जियो आएगा ओके जियो ओके बाकी कहाँ से महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र से सीधा चले जाओ आपको मिल जाएगा ओके ओके मित्रांनो तर सकाळपासून मित्रांनो तर आपण चाललोय आता भारत पाकिस्तान बॉर्डरकडं लुंगीवाला येथे तर सकाळपासून जवळपास 100 किलोमीटर चालवलं गाडी आणि रोडला कुठं झाड लागत नव्हतं काय नव्हतं पाहू शकता नुसताच रोड आहे कुठं झाड नाही काय नाही तर आता एक झाड लागलं खेजेडीचं तर सावलीला थांबलोय कारण माझ्या डोळ्यावाली इथलं मला वातावरणच कळत नाही भाऊस झोप येते मला दुपारी गाडी चालवायला लागली की अशा पद्धतीचं आहे तर आता पाणी वगैरे पितो तोंडावर पाणी मारतो आणि प्रवासाला निघतो पुढच्या थांबायला काहीतरी नाही काय नाही आपलं काही काम बी होणार नाही त्यामुळं पुढच्या प्रवासाला निघतोय लय गरम आहे का डोळ्यावर घ्यायच्या लायकीचं पण नाही पाणी लय गरम किती शेअर आहेत किती शेअर आहेत सर कितनी बकरी है कितनी होती है मेरे को इतनी देख के गिनने को ही नहीं आ रहा है गिनने ओके चलो दे मुंबई हाँ आगे ये लुंगी वाला कितना दूर रह गया हाँ ओके वेलकम टू लोंगेवाला द लँड ऑफ ब्रेव हार्ट्स हां तर चला आता आपण पोचलोय लोंगेवालामध्ये इथं म्युझियम आहे बहुतेक काय माहिती तर इथं पाकिस्तानची आपल्याला रणगाडी वगैरे सगळं पाहिजे भेटत तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला अगोदर व्यवस्थित काय अडचण नाही आपण पोचलोय आता कुठनं कसं जायचंय सर किधर से कैसे म्यूजियम पार्किंग गाड़ी किधर लगाओ महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र काल तुमची रील बघितली मी इंस्टाला हाँ ओके तुम्ही महाराष्ट्राचेच का तुम्हाला घेतलं तर चालेल का चालतंय ना तिकडे कुठून आला मी काल ते सॅम डेझर्ट ते रेगिस्तान नाही का तिथं होतं ओके चला बरं आलो मी तुम्ही सांगता का माहिती कोण सांगता का गाईड नसते आपला आपण मी बी असं तिकडे आलो डिसेंबरमध्ये आलो इथे मी ओके चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं कुठले तुम्ही चांगले सांगलीचे ओके तुमची काल तुमची रील बघितली हां. इंस्टाला टाकली हां ते तिकडं भेटले होते मला ते बकासर का तिथं बकासर नाही का ते गुजरात बॉर्डरच्या तिथं गुजरात आणि राजस्थानच्या पुढं तिथं शहर आहे हां बाडमेर जिल्ह्यामध्ये हां इथं सावलीला लावतो इथं आपलं गाडीला सामान असंच राहून देऊ ना काय अडचण नाही चला मित्रांनो तयारी रील पाहिली होती आपली मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आपण लोंगेवाला येथे इथं गाडी पार्किंगला लावलेली आणि इथनंच ते म्युझियम चालू होते तर मित्रांनो हाच पाकिस्तानचा रणगाडा आहे दिसते का तुम्हाला हे इथपर्यंत पाकिस्तान आलं होतं आणि असा उलटा झेंडा म्हणजे ते इथंच हा रणगाडा हारलाय म्हणजे इथंच ते युद्धात हारून गेलेली शस्त्र इथे असा उलटे साईन असतं म्हणजे अशा प्रकारचं आहेत या आपले सर भेटलेत आर्मीचे सांगलीचे तर त्यांच्याबरोबर आलोय आपण अशा प्रकारे आहे तुम्हाला अजून दाखवतो आतमध्ये ह्याला कॅमेऱ्याची बॅटरी हे मेमरी फ्री करायला लागेल हे आपल्या इंडियन गाड्या आहेत त्यावेळेस आणि हे पाकिस्तानचे मग तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो 2 मिनटं हे आपण तिकीट काढू अगोदर मित्रांनो तर आपण आलेलो आहे जिथं बॉर्डर पिक्चरची शूटिंग झाली आणि ज्या घटनेवर बॉर्डर पिक्चरची शूटिंग झाली त्याच्यासाठी आलेलो आहे आपण तर पाहू शकताय मेजर कुलदीप सिंग दिसते का मित्रांनो तर हे जे सनी देओलनी जी भूमिका केली होती ना हे ते मेजर कुलदीप सिंग होते आणि हे त्यांचे सहसैनिक होते पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारचे आणि हा पाहू शकताय पाकिस्तानचा अजून एक रणगाडा तर मित्रांनो पाकिस्तान 1971मध्ये बॉर्डर सोडून इतक्या आता आला होता युद्ध करत त्यावेळेस भारतीय सैनिकांनी त्यांना इथनं पळवून लावलं होतं आणि ते हे रणगाडे वगैरे इथं सोडून गेले होते तर मित्रांनो रणगाडे सोडून जाण्याचा मित्रांनो हे रणगाडे नाही युद्धात हारले होते त्यामुळे त्याच्यावर उलटं पाकिस्तानचं चिन्ह दिलेलं आहे
मित्रांनो तर आता मी पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसायला चाललोय. हा पाहू शकताय पाकिस्तानचा ट्रक आहे आणि ट्रकमध्ये बसायला चाललेलो आहे अशा पद्धतीने. ओके तर मी आता पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसतोय. पाकिस्तानचा ट्रक चालवतोय. मित्रांनो तर मी आता पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसलोय. पाहू शकताय तुम्ही पाकिस्तानचा ट्रक. आणि मित्रांनो मी आहे आता भारत पाकिस्तान बॉर्डरला. मित्रांनो तर मी आता पाकिस्तानच्या ट्रकमध्ये बसलोय. तुम्हाला दाखवतो पाकिस्तानचा ट्रक. हो काय असा प्रकारे पाकिस्तानचा ट्रक आहे. अशा प्रकारे याचा गिअर बॉक्स आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता भारत पाकिस्तान बॉर्डरला. आणि 1971 मध्ये पाकिस्तानचा ट्रक इथंच राऊंड गेलाय. ज्यावेळेस 1971चं युद्ध झालं होतं त्यावेळेस पाकिस्तानचा ट्रक नव्हे तिकडून म्हणजे पाकिस्तानमधनं इथपर्यंत पाकिस्तानची सैन्य घेऊन आली होती आणि इथंच भारतीय सैनिकांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळेसपासून हा ट्रक नव्हे इथंच आहे. तिथनं पुढे गेलं ना तर अजून तुम्हाला नव्हे पुढे जाऊन दाखवतो मित्रांनो. तर तिथं नव्हे रणगाडा आहे अजून भरपूर सारे. आणि हे भारतात असले ना तरी पाकिस्तानचा झेंडा ह्याच्यावर कसा आहे ते पण दाखवतो मित्रांनो. तो वॉर मेमोरियलच्या आतमध्ये 1971 मध्ये ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या तर प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी विथ द ब्रेव मॅन 23 पंजाब अशा पद्धतीने वेगवेगळे आहेत. त्यावेळेचं रेडिओ कंट्रोल कसं होतं. दुर्बीण कशा होत्या. पेपरात काय काय छापलं होतं. तर आपण आलोय आता लोंगेवाला येथे. तुम्ही मागं पाहिलेच की आपल्याला हे सर भेटले. अचानक भेट झाली आमची. तर सर काय म्हणतात बघूया. सर कुठले तुम्ही काय म्हणताल तुम्ही. नमस्कार मी सांगली सर. हां तुम्ही हाय भेट झाले छान वाटलं सर. ओके तर मित्रांनो सर मला नाही कोल्ड्रिंक प्यायला घेऊन आले त्यांच्या कॅम्पमध्ये. तर सरांना खरंच धन्यवाद सर एवढ्या गरमीचं कोल्ड्रिंक. बाकी काय अजून हाय मस्त आहे. तुम्ही आला इकडं भेट झाली बरं वाटलं. ओके मित्रांनो तर तुम्ही वॉर मेमोरियलला आला तर इथे नव्हे 120 रुपये तिकीट आहे. 120 रुपये तिकीटमध्ये तुम्हाला 16 मिनिटाचा एक पिक्चर दाखवला जातो. बॉर्डरचा इतिहास काय आहे म्हणजे 1971 मध्ये कसं युद्ध झालं होतं त्याचा पूर्ण इतिहास दाखवला जातो. त्या व्यतिरिक्त एक जीप राईड पण असते. ती जीप राईड पण करायला भेटते. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो आपल्याला हे 120 रुपये तिकीट द्यायला नाही लागलं कारण आपले जे सांगलीचे सर होते त्यांनी आपल्याला त्यांच्या फॅमिली कोट्यातनंच पुढं घेऊन गेले होते. तर अशा पद्धतीने आहे. तर आतमध्ये काय ते तुम्हाला दाखवतो. थोडं अख्खा पिक्चर तर दाखवता नाही येणार. बसायची व्यवस्था कशी आहे काय ते सगळं दाखवतो तुम्हाला. लोनावाला में भारतीय सेना की ये पोस्ट मेजर कुलदीप सिंह चांदपुरी की कमान में 23 पंजाब इन्फेंट्री सोल्जर्स और मित्रांनो तर फायनली आपण आता पिक्चर पाहिला. ती मूवी होती ती. तर 120 रुपये तिकीट होतं. पण हे आपले सांगलीचे सर होते त्यांनी आपले फ्रीमध्येची एंट्री केली त्यांच्याबरोबर ह्याच्या कोट्यातनं. आणि आता आपण जेवण करतोय. सर मला जेवण करायला घेऊन आलेले. सरांचा कॅम्प इकडे. फायनली आपण लोंगेवालाला आलेलो. इथं गाडी पार्किंगला लावलेली. सकाळी चालू होतो तिथं व्हिडिओ काढला होता पण काही एवढा चांगला आला नाही. तर पाहू शकताय अशा पद्धतीने हे परिसर आहे. आणि इथंच जे 1971 मध्ये युद्ध झालं होतं ना भारत पाकिस्तान ते युद्ध इथं झालं होतं ह्या जमिनीवर. आणि त्याच्यावरच आधारित बॉर्डर पिक्चर आला होता. ते तुम्ही पाहिलं असेल. इथं पाहू शकताय लोंगेवाला म्हणून लिहिलेलं. हे भारताचं हे आपला रणगाडा आहे. ह्याला टँक म्हणतात. हे पण भारताचा रणगाडा आहे. आणि हे पाहू शकता इथं लोंगेवाला युद्ध हॉल म्हणून आहे. तर मित्रांनो इकडं आलं ना समोर तर इथनं गेटमधनं मेन बाहेर आलं ना तर पहिलं आपल्याला 1971 मध्ये वापरली गेलेली त्या युद्धामधली गाडी पाहायला भेटते. मित्रांनो ह्या अशा नाही 3 गाड्या होत्या. 1, 2 आणि तिसरी नाही ती अजून वापरात आहे. त्याच्यात टुरिस्टला फिरवलं जाते. अशा पद्धतीच्या 3 गाड्या होत्या. आणि त्या 3 गाड्यांनी भारताचे फक्त 120 सैन्य होते आणि पाकिस्तानचे 3,000 सैन्य होते. त्यांनी मुकाबला केला होता. त्याचा इतिहास मी नंतर सांगतो. तर मित्रांनो हा ही टँक आहे. टँक म्हणजे हा रणगाडा आहे. हा पाकिस्तानचा रणगाडा आहे. तुम्ही पाहू शकताय. तर पाकिस्तानचा रणगाडा भारतात कसा आला तर भारताने 1971च्या युद्धामध्ये हा रणगाडा जिंकला होता. अशा पद्धतीचा हा रणगाडा आहे. पूर्ण पाहू शकताय एकदम वेल कंडिशनमध्ये दिसतोय मला. तर हा भाई आप किधर से. मैं महाराष्ट्र से. तर मित्रांनो हे पाहताय माझ्या पाठीमागं हे आहे म्युझियम. तर म्युझियममध्ये आतमध्ये
मित्रांनो तर कॅमेरा स्विच ऑफ झाला होता, आता बॅटरी जोडली त्याला पॉवर बँक डायरेक्ट. तर मित्रांनो पाहू शकता चंद्रपुरी हॉल म्हणून आहे हा. तर ह्या हॉलमध्ये नाही वे आपल्याला इथनं आत गेलं ना तर इथं एक थिएटर आहे आणि थिएटरमध्ये आपल्याला 16 मिनिटाची मूवी दाखवली जाते. म्हणजे ह्याचा इतिहास काय ते दाखवला जातो. इथं आपल्या भारत ध्वज लावण्यासाठी एक स्तंभ आहे, इथं ध्वज लावलेला नाही आहे. तर पुढं आलं ना मित्रांनो तुम्ही बॉर्डर पिक्चरमध्ये जे सनी देओलनी कॅरेक्टर केलं होतं ते मेन कॅरेक्टर हे पाहू शकता. कुलदीप सिंग चंद्रपुरी हे मेन कॅरेक्टर होतं. तर मित्रांनो ह्यांनीच 120 जवान घेऊन 3000 जवानांचा मुकाबला केला होता आणि भारताला 1971चं युद्ध जिंकून दिलं होतं. ह्यांच्या धाडसामुळंच भारतात आत्ता नाही वे जोधपूर जैसलमेर हा भाग आहे. नाही तर पाकिस्ताननी त्यावेळेस ठरवलं होतं की त्यांचं म्हणणं होतं लुंगीवालामध्ये नाश्ता करायचा, जैसलमेरमध्ये दुपारचं जेवण करायचं आणि संध्याकाळचं जेवण नाही वे जोधपूरमध्ये करायचं, अशा हिशोबाने आले होते. तर अशा प्रकारचा हा स्तंभ आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्यावेळेस त्यांनी कसं डोकं लावलं होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो हा पाहू शकताय, हा अजून एक टँक आहे. असे नाही वे पाकिस्तान 48 टँक घेऊन आले होते, म्हणजे रणगाडी घेऊन आले होते. त्यापैकी भारताने 40 रणगाडी नाही वे त्यांचे जप्त केले. तर ते कसे केले ते पण आपण पुढं गेलं ना पुढच्या ह्याच्यात तर ते दाखवतो. तर चला इथं पाहू शकता अशा प्रकारे दाखवलेलं आहे बोर्ड, तुम्हाला दाखवतो. इथं भारत पाकिस्तान बॉर्डर इथनं 15 किलोमीटर येतं. 15 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानचे सैनिक आले होते चाल करून त्यावेळेस. तर अशा प्रकारे पाहू शकता जैसलमेर 108 किलोमीटर आहे. तर हे तर एक रील काढूया आणि मग पुढचं तुम्हाला दाखवतो. इथं तुम्हाला जर ह्याची माहिती वाचायची असेल, ह्याचा इतिहास वाचायचा असेल तर इतिहास पण तुम्हाला एकदा दाखवतो. हा इथला इतिहास आहे, पॉज करून वाचून घ्या, दिसतोय स्पष्ट. आणि इकडचं हे किती जवान कुठल्या ह्याच्यातले होते तर पंजाबचेच होते जवळपास किती, अशा पद्धतीने तुम्ही वाचून घ्या. हे ब्रेव कोण कोण होते 120 जण. तर मित्रांनो तर माझ्या पाठीमागं हा रणगाडा पाहताय का, हा पाकिस्तानचा रणगाडा आहे. तर मित्रांनो मी आहे आत्ता भारत पाकिस्तान बॉर्डरवर आणि मित्रांनो माझ्या पाठीमागं हा रणगाडा पाहताय का, हा आहे पाकिस्तानचा रणगाडा. तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की भाऊ तू पाकिस्तानमध्ये कसं काय गेला, तो पाकिस्तानचा रणगाडा पाहिला आणि पाकिस्तानचा झेंडा पण आहे. मी काय खोटं सांगत नाही, पाहू शकता पाकिस्तानचा झेंडा आहे. तर मित्रांनो हा रणगाडा पाकिस्तानमध्ये नाही आहे. 1971च्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचे रणगाडे म्हणजे भारताने पाकिस्तानला हरवलं होतं त्यावेळेस नाही पाकिस्तानचे 40पेक्षा जास्त हे टँक, त्याला रणगाडे म्हणतात आपल्या मराठी भाषेत, तर ते इथं सोडून पळून गेली होती. त्यापैकीच हा रणगाडा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो हा रणगाडा जिंकलेला आहे. हा कशावरून कळतं माहिती का, तुम्हाला पण सांगतो एकदम सोप्या भाषेत. तर मित्रांनो हा पाकिस्तानचा झेंडा दिसतोय का, हा उलटा लावला आहे, हा चंद्र उलटा झाला आहे. तर मित्रांनो उलटा झेंडा लावला म्हणजे एखाद्या देशाची वस्तू आपण जिंकून काबीज केलेली आहे मित्रांनो. त्यामुळे हा रणगाडा जिंकलेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळे इथं पाकिस्तानचा झेंडा लावून हे रणगाडा ठेवलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आत्ता भारत पाकिस्तान बॉर्डर लुंगीवाला. इथंच 1971चं युद्ध झालं होतं आणि ते तुम्ही बॉर्डर पिक्चर पाहिलं असेल. बॉर्डर पिक्चरमध्ये जे युद्ध दाखवलं आहे ना ते ह्याच ठिकाणी झालं होतं मित्रांनो. तर इतक्या ऐतिहासिक ठिकाणी आलो आहे मित्रांनो. 120 जवानांनी नव्हे 3000 पाकिस्तानी ह्यांना नव्हे पार मातीचं चालली होती. त्याचा इतिहास तुम्ही बॉर्डर पिक्चरमध्ये पाहिला असेल. नाही तर तुम्हाला इतिहास सांगतो इथला. तर मित्रांनो 120 जवान होते, त्यांना पाकिस्तानने अचानक हल्ला केला. कारण काय झालं, भारताने बांगलादेशला फुल सपोर्ट केला होता. पहिलं बांगलादेश हे पूर्वी पाकिस्तान म्हणून ओळखलं जात होतं. तर 1971मध्ये भारताने बांगलादेशला फुल सपोर्ट केला होता. त्यामुळं पाकिस्तानला वाटलं की आपल्या हातातनं बांगलादेश गेला तर भारताचा काही हिस्सा आपण जिंकून घ्यावा. त्यामुळे त्यांनी नव्हे रेगिस्तानमधनं हल्ला केला. कुठलीही कल्पना न देता एकदम डायरेक्ट इतक्या मोठ्या सैन्याने हल्ला केला. इतके रणगाडे वगैरे घेऊन आले आणि इथं फक्त हे लोंगीवाला ठिकाण आहे ना, इथं फक्त 120 जवानच होते इथं ड्युटीला. आणि 120 जण 3000 जणांचा सामना नव्हते करू शकत. आणि त्यांच्याकडं किती रणगाडे होते 48 आणि ह्यांच्याकडे फक्त 3 जीप होत्या. तरी मित्रांनो ह्यांनी जे कुलदीप सिंग होते ना तर त्यांनी वरती फोन केला बाबा की असे आक्रमण केलं आहे तर काय पुढचं पाऊल उचलायचं. तर ते म्हणले तुम्ही माघारी हटा. जे भारतीय आर्मी होती त्यावेळेस म्हणले माघारी हटा, आमच्याकडून 6 तास तरी तुम्हाला काही मदत होणार नाही, एअरफोर्सची होणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटची मदत होणार नाही, तुम्ही माघारी या. नाहीतर तुमच्या जीवावर तुम्ही लढवायचं असेल तर लढवू शकता. तर
जे होते तुम्ही सनी देओलची भूमिका पाहिली असेलच तर त्यांनी म्हणले चंद्रपुरी हे मेजर होते त्यांनी त्यांच्या टीमला सांगितलं मी तर इथं मारायला तयार आहे, मी देशासाठी इथनं पळून नाही जाणार, तुम्हाला कोणाला जायचं असेल तर जाऊ शकता. तर ते 120 जण म्हणले की आम्ही देशासाठी मारणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मग इथं युद्ध करायचं ठरलं. तर मित्रांनो त्यावेळेस नाही अशा प्रकारचे हे केलं जात होतं. हे पाहू शकताय खाली जमीन आणि इकडं रेतीच्या मध्ये असे लपण्यासाठी जागा बनवलेली जात होती. तर मित्रांनो त्या 120 जणांनी काय डोकं लावलं माहिती का, त्यांनी नव्हे एक ताराचं कंपाऊंड टाकलं अख्खं आणि पाकिस्तानच्या सैन्याला गुमराह करायचं ठरवलं की इथं बॉम्ब माइन्स लावल्यात ह्याच्या खाली. पण हे त्यांच्याकडे काहीच नव्हतं शिल्लक, त्यांच्याकडे एवढे ॲडव्हान्स काहीच नव्हतं मटेरियल. आणि तेवढ्यात त्यांनी हे केलं, पाकिस्तानचे सैन्याजवळ आली, पाकिस्ताननी एक हल्ला केला, मग भारताने पलट हल्ला केला. त्यात पाकिस्तानचा एक टँक उडाला आणि नंतर पाकिस्तानला वाटलं की हे फुल तयारीत आहे, आपला टँक उडावला. पुढं त्यांनी मायनिंग वगैरे टाकलेलं दिसते, कंपाऊंड केलेलं. पाकिस्ताननी ते इंजिनियर बोलवले 2 आणि ते चेक करायला लागले तर तिथं काहीच नव्हतं. तेवढ्यात त्यांचे 2 तास वाया गेले 6 तासापैकी. आणि आपल्या भारतीय सैन्याने ते 6 तास घालवले आणि सकाळी आपली एअरफोर्स आली आणि एअरफोर्सनी सगळं उडवून टाकलं. त्यावेळेसचं पाहू शकता अशा प्रकारचं हे होतं, बंकर होतं. हे वयचं बंकर आहे, त्यावेळेस जमिनीखाली बंकर वगैरे काही नव्हतं. अशा प्रकारे हे बंकर होतं आणि अशा प्रकारचं इथल्या इथे असे मग एअरफोर्सच्या सैन्याने धडाधड सगळे त्यांचे हे उडवून टाकले. जे रणगाडे होते ना, टँक सगळे उडवून टाकले. आणि हे तर इथं लपूनच असं लपून असं बसून अशा गोळ्या हाणत नाही ह्या आपल्या जे आर्मीवाले होते 120 जणांनी, त्यांनी 200 जण मारले पाकिस्तानची आणि आपल्यातले फक्त 2च जण शहीद झाले. अशा प्रकारे ही 1971चं युद्ध झालं. 1971चं युद्ध 4 तारखेला सुरू झालं होतं आणि 7 तारखेला संपलं. म्हणजे अशा पद्धतीचं हे युद्ध होतं. तर भारताच्या ह्या विजयाचा सगळ्या जगातनं कौतुक झालं. तर मित्रांनो पाहू शकताय अशा पद्धतीचं हे आहे. आणि इथंच बॉर्डर मूवीत शूटिंग झालेली. बॉर्डर मूवीत तुम्हाला मी इथं सीन टाकलंच की असे उडी मारून लपून बसतात, ते इथलंच होतं. तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. एअरफोर्सने सगळं हे केलं. बाकीचे 200 मेलेले पाहून आणि एअरफोर्स आलेले पाहून बाकीचे जी 2800 होते ना ती पळून गेली आणि सैनिक पाकिस्तानची, आणि भारत युद्ध जिंकलं. हा भारताचा सर्वात मोठा विजय होता पाकिस्तानावरचा. अशा पद्धतीचा आहे. आणि त्या 120 जणांना प्रत्येकाला पुरस्कार देऊन गौरवित केलेले. तर मित्रांनो अशा प्रकारे त्यावेळेस लढत होते. पाहू शकताय हे लुंगीवाला. तर इकडून हे बॉर्डर तोडून नाही पाकिस्तान असं आलं होतं 15 किलोमीटर आतमध्ये आणि इथं ह्यांनी अडवून ठेवलं. अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीचं हे त्यांचं एक बंकर आहे. हे आत्ता नंतर बनवलेलं आहे लोकांना कळण्यासाठी. हे अशा प्रकारचं कंपाऊंड केलं होतं त्यांनी की इथं मायनिंग टाकल्यात अशा पद्धतीने दाखवण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला इथलं जुनं रणगाडं दाखवतो. ओके चलो मित्रांनो. तर जे चांगल्या स्थितीत होते रणगाडे ते सगळे नाही प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. इथंच 3 ते 4च आहेत, बाकीचे सगळे नाही जयपूर, जोधपूर, जैसलमेर येथे ठेवण्यात आलेले. आणि हा पाकिस्तानचा उद्ध्वस्त झालेला टँक आहे. अशा प्रकारचा हा रणगाडा होता. तर ह्याच्यामध्ये आतमध्ये काय सिस्टीम आहे, 2 जण पाहिजे होते, वरती चढून पाहिलं असतं. अशा प्रकारे हा पण त्यावेळेचं आहे, पाहू शकताय अशा प्रकारचं होतं. आणि ट्रक आहे. आणि मेन म्हणजे त्या 2 तासामध्ये काय झालं होतं मित्रांनो सांगतो. एक ट्विस्ट होतं. ते 2 तास जे इथं थांबले ना त्याच्यातच त्यांची गुची झाली. कारण रेगिस्तान असं गोष्ट आहे की ती 2 तासामध्ये इतकी माती 2 फूट आली की त्यांची रणगाडी झाला नाही असं गोष्ट झाली होती. मग तेव्हा भारताला अजून सोपं झालं रणगाडी जप्त करायला, नाही तर ते रणगाड्यासहित पळून गेले असते असे होतं. आणि इथं पाहू शकताय पाकिस्तानचा त्यावेळेचा ट्रक आहे, दिसला का तुम्हाला अशा पद्धतीचा त्यावेळेस पाकिस्तानचा ट्रक आहे. तर चला दाखवतो तिथं गेलं मित्रांनो. तर हा ट्रक 1971मध्ये इथं गुंतून बसलेला, अजून पण गुंतून बसलेलाच आहे मित्रांनो. ते टायर कंडिशन वगैरे चांगले. तर अशा प्रकारे हा पाकिस्तानचा ट्रक आहे, पाहू शकताय तुम्ही. ओके चला तुम्हाला जर ह्या ठिकाणी यायचं असेल तर इथं नाही 120 रुपये तिकीट आहे. त्यामध्ये एक पिक्चर दाखवला जातो, म्हणजे बॉर्डर मूवी आहे ना तशापैकीची एक 16 मिनिटाचा छोटा पिक्चर दाखवला जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक जीप राईड केली जाते. अशा पद्धतीने 120 रुपये तिकीट आहे. कधी आला तर 100% ही गोष्ट करा. इथं पाहू शकता भारताचे किती मोठे मोठे टँक आहे. तर हा
टँकबद्दलची माहिती इथं सगळी लिहिलेली असते, वाचून घ्या तुम्ही. आता मला काय झालं आहे, हे वॉर मेमोरियल आहे, पाहू शकताय लोंगेवाला वॉर मेमोरियल. तर आपण आता मेमोरियलच्या आतमध्ये जाऊया. माझ्या कॅमेऱ्यामध्ये राहिली मेमरी कमी, त्यामुळं तर मित्रांनो आतमध्ये एकदम टकाटक असं गार्डन वगैरे बनवलेलं आहे, पाहू शकताय. आणि आतमध्ये मेमोरियल आहे. जे जे जवान शहीद झाले होते, 2च जवान शहीद झाले होते, जास्त नव्हते, पण जे जे त्यात होते त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, सगळ्यांचं स्मारक बनवलेलं आहे इथं. तर मित्रांनो इथं मी का आलो आहे तुम्हाला घेऊन माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला म्हणलं ना 6 तास जवानांनी रोखल्यानंतर ना एअरफोर्सची मदत आली होती, तर ती एअरफोर्सची मदत काय काय आली होती तुम्हाला दाखवतो. त्यावेळेसचे भारताची एअरफोर्स काय होतं, पाकिस्तानकडे त्यावेळेस फुसकं होतं, त्याच्याकडे एअरफोर्स बिअरफोर्सचे काहीच नव्हतं, पण भारताकडे सगळं होतं त्यावेळेस पण. तर इथं पाहू शकताय हे एक विमान आहे एअरफोर्सचं, जे युद्धात यूज झालं होतं. आणि ते एक ते एअरक्राफ्ट पाहू शकताय, त्यावेळेस पण भारताची इतकी टेक्नॉलॉजी होती, अशा पद्धतीची आहे. आणि इकडं हे वॉर मेमोरियल आहे, हे एक टँक आहे. तर आपण इथं एक व्हिडिओ काढू. ओके चला. तर हे वॉर मेमोरियल नाही भाई, 1965 झालेलं इंडिया पाकिस्तान युद्ध होतं ना, त्याच्या स्मरणार्थ बनवलेले पाहू शकताय. अशा प्रकारचं 1965 झालेलं इंडो पाक युद्धाचे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत्या. वाळवंटात उंटाव चाललेत आर्मीवाले, ते एअरक्राफ्ट दिसते का तिथं उडताना, टँक वगैरे. अशा पद्धतीने जे जे शहीद झालेत ना त्यांची सगळ्यांची नावं इथं लिहिलेली आहेत. होय होय ती पाहू शकताय. हे इंडियन नेव्हीचं दाखवलेलं आहे, अशा पद्धतीने दाखवलं आहे. तर चला आता फायनली बाय बाय म्हणून निघालो आहे आता तनोडच्या दिशेने. तनोड इथनं आपण इंडिया पाकिस्तान बॉर्डर पाहिला जाणार आहे उद्या. तर चला इथं आर्मीवाले सगळे क्रिकेट खेळतात, पाहू शकताय. तर आता डायरेक्ट तनोडला गेल्यावर दाखवलं मी, कारण माझ्याकडे टाईम नाही जास्त. इकडं जाताना मधीच एक असं मंदिर लागलं आहे. इथं बघा काय लिहिलं आहे, तिरुमंत 3rd PVC पलटण असं लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे झेंडा वगैरे बनवलेला आहे. तिथं पण असं काय ते. आणि मित्रांनो काय हे आता सीझन ऑफ सीझन आहे ना, त्यामुळे हे कॅफे बिफे सगळे बंद होत नाही. तर ज्यावेळेस सीझन असतोय ना दिवाळीचा, त्यावेळेस तुम्हाला इथं हॉटेल वगैरे भेटून जाईल. गाव आलं की सुंदर असं रेगिस्तान लागतंय, आणि गावाच्या बाहेर गेले की मग अशी झाडं बिडं दिसतात रेगिस्तानमध्ये. मित्रांनो तर पाहू शकता एकाच माणसाच्या किती शेळ्या आहेत. फक्त एक तिकडं कोपाट आहे, बाकीच्या शेळ्या अशाच रात्रीच्या मोकळ्या बसलेल्या असतात. आणि फक्त जी बारकी बारकी पिल्लं आहेत ना ती तिथं टाकतात वाघरीमध्ये. बाकीचे सगळे पाहू शकता इतक्या सगळ्या शेळ्या अशा मोकारच बसलेल्या असतात. त्याला काही कंपाऊंड नाही, काय नाही, काय नाही. इथं काही जंगली जनावरची भीती नाही, काय नाही, चोरी नाही, मारी नाही, कारण प्रत्येकाकडं जे त्याच्या शेळ्या आहेत अशा पद्धतीने आहे. अजून काय काय तर माघारी येतात, तिकडंच चालतात काय काय तर. मित्रांनो तर फायनली आपण तनोडला पोचलेलो आहे आता. तर इथं तनोड माता मंदिर आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे काय. लवकर पोचलो ना का, मला वाटलं अंधार पडत. आता वाजल्यात किती, 7:50 झालेत तरी अजून अंधार पडला नाही. तनोड माता मंदिर आहे 10 किलोमीटर, किशनगड 24 किलोमीटर, जैसलमेर 120 किलोमीटर. मित्रांनो तर तनोडला आलोय. तनोडला आल्यानंतर ना इथं पहिला धाबा लागला. इथं धाबा बिबा सगळे अशा पद्धतीने आहे. तर हे आपले एस टी ड्रायव्हर आहेत राजस्थान परिवहन मधले. ते म्हणले मला ब्लॉगमध्ये घ्या. मी हे सर तंबाखू खालो मी नाही खाता. तर हे सगळे बसलेले थोडा वेळ बसतो. ओके तर फायनली तनोडला पोचलोय आता. आणि इथनं आज जायचं आहे आपल्याला. इथं सर मंदिर की धर्मशाला किधर है, मेरे को रुकने का था. अंदर गाड़ी जाएगी, अंदर उधर गाड़ी जाएगी क्या. फायनली आश्रमात आलेलो आहे. आणि इथं थांबायची व्यवस्था म्हणजे इथं फक्त आधार कार्ड द्यायचे आणि आपले
ला गादी भेटती. AC रूम आहे तिकडे पाहू शकता. तिकडे AC, इकडे AC, सगळीकडे AC. चार्जिंगची पण एकदम जबराटी व्यवस्था आहे इथं पाहू शकताय. अशा प्रकारे किती होल दिले, सॉकेट दिलं चार्जिंगसाठी. चांगली व्यवस्था झाली सगळी. क्या भाई किधर से हो? झारखंड से बाबा बैद्यनाथ धाम से. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो. तर इथं ठेवलं आहे आपलं सामान. माझ्या एकच चिंता आहे की माझी बॅग गाडीवरच आहे आणि त्याला गाई बी खाऊ नाही, एवढीच चिंता आहे, बाकी काय नाही. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.